काय करते? तुला खेळायला टायर पाहिजे, जड आहे बाळा तो. हे करू? हा. गुड मॉर्निंग सगळे, कसे आहात? तर तुम्ही बघू शकताय, म्हणत असाल की सकाळी सकाळी मी गॅरेज मध्ये काय करते. तर विषयच तसा आहे, कारण आमची गाडी पंक्चर झाली. आम्हाला बाहेर जायचं होतं रात्री, पण गाडी पंक्चर झाली. शेतात घातली होती गाडी श्रीनं परवा, तर पंक्चर झाली आणि घरी आल्यावरती पंक्चर झाली. सकाळी उठून बघितलं तर पंक्चर होती. काल थोडीशी कामं होती, त्याच्यामुळे काय करता आलं नाही. मग आता श्री स्टेपनी लावणार आहे. तर श्री काय काय करतो, कसं कसं करतो हे आपल्याला बघायचं आहे. आमचं गॅरेज मी तुम्हाला दाखवते कसं आहे. गॅरेज मी तुम्हाला परवा पण दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर थोडंसं कंजेस्टेड आहे, लांब आहे पण रुंदीला कमी आहे. त्याच्यामुळे ना गाड्या आम्ही सगळ्या बाहेर काढलेत, म्हणजे श्रीला इथं काढायला व्यवस्थित जागा पुरेल. मी दाखवते तुम्हाला, 1 मिनिट वेट करा. असंच जागा उरतो, त्यामुळे गाडी थोडीशी क्रॉस मध्ये लावली आहे. आणि माणसं कमी होती म्हणून हे बघा, हा मेन माणूस आहे पंक्चर काढणारा. आणि श्री आजचा मेकॅनिक. गाड्या मी बाहेर काढल्यात, जागा नाहीये म्हणून. ही गाडी, दोन्ही गाड्या आमच्या बाहेर काढलेत. आणि आता श्री काय काय करतो इथून सुरुवात आहे. बघूया आता काय काय होतं. मी पण पहिल्यांदाच बघणार आहे, बघितलंय पण घरात करताना आज पहिल्यांदाच बघते स्टेपनी. वापरच केला नाही का रे स्टेपनीचा आजपर्यंत? फक्त पंचरसाठी असते. पंचर काढल्यानंतर स्टेपनी परत चेंज करतात ते, कारण की टायर जास्त यूज नसते. मग सगळी टायर एक लेवल न यूज झालेला असतात, हा जास्त कमी दिलेला असतो. त्यामुळे एक गाडी वर खाली होते. याच्या आधी तू कधी जोडली का स्टेपनी? हा जोडली. बाहेर आम्ही एकदा पार्टीला गेलो तेव्हा पण पंचर झालेली, तेव्हा जोडलेली. पंचर झालं की परत स्टेपनी लावून टाकायची जागेला. कसं होतं की गाडी वर खाली डिसबॅलन्स होते. इथं पंचर किट असतं गाडीचं. ह्या गाडीचं आमच्या इथं आहे. प्रत्येक गाडीचं वेगवेगळं असते. पंचर किट म्हणजे ऍक्च्युअली स्टेपनी असते सगळी. चला मग आता सुरुवात करूया. काय करणार पहिल्यांदा स्टेपनी लावायला लागेल. गाडी थोडीशी आता पंचर झाल्यामुळे या साईडून खाली आहे, हा टायर पंचर असल्यामुळे. हे बघा, थोडंच आपल्याला उचलायला लागेल स्टेपनीच्या मदतीने. वरती करून मग त्याचे नट बोल्ट काढून तो टायर काढून हा टायर लावणार आहे. आणि त्यानंतर पंक्चर जाऊन काढायचं आपल्याला. ट्यूबलेस असं थोडी हवा असते त्याच्यामध्ये, आपण डायरेक्ट गाडी घेऊन जाऊ शकलो असतो. पण बाकीचे ट्यूबलेस आहेत, हा एकच ट्यूब आहे, त्यामुळे गाडी जाणार नाही दुसरीकडे. आपल्याला दुसरीकडे टायर घेऊन जाणार. ते चिऊ बघा काय करते. चिऊ आपली मातीत खेळतीये मस्त. काय करते? तुला खेळायला टायर पाहिजे, जड आहे बाळा तो. हे करू? हा, पायावर पडेल बाळा, मोठा आहे ना टायर, घ्यायचं नाही. हा, तू इथं खेळ, तू मातीत खेळा तोपर्यंत. हा, मातीत खेळ. सगळे शेताकडे आता चाललेत ना लोक, सगळ्यात आई बाबा करून आवाज देते, कोणाला सोडत नाही. म्हणजे पुढच्या माणसाने जाणाऱ्याने थांबलंच पाहिजे. हा, मामाला मदत कर, तू मामाला मदत कर. काय नाही, स्टेपनी चेंज करणं सोपं असतंय आणि सगळ्यांना आलं पाहिजे. ज्यांना ड्रायव्हिंग येते, कधी पण आपल्याला कुठे पण गरज पडू शकते. जसं की आपण बाहेर गेलो, जिथे मेकॅनिक वगैरे नाहीये, जंगलात वगैरे, तर त्या टाइमला हे स्टेपनी काढणं जर आलं तर भरपूर काम आपलं सोपं होतं, टाइम वाचतोय. सगळ्यांना आलं पाहिजे, इझी असतं, काय नसतंय. बघ, जॅक वगैरे सगळे इक्विपमेंट दिलेलं असतं, त्यामुळे एक गाडीचा टायर आपला फेल झाला तर आपण करू शकतोय, आपला पण कुठे जाऊ शकतोय आपण. ह्याला जॅक म्हणतात, हे जॅक असतं. काय सगळ्या गाड्यांमध्ये असतं. जसं की आपल्या गाड्यात दाखवलं की तिथं होतं. प्रत्येक गाड्यांची जागा वेगवेगळी असते. स्विफ्ट आहे,
जॅकच्या मध्ये तिथे दिलेलं असतं. सगळे इक्विपमेंट सगळे दिलेलं असतं, जास्त काय लागत नाही. जॅक लागतं, जॅकचा जो त्याचा इक्विपमेंट आहे ते आपण जॅक असं हे करून कमी जास्त करू शकतो, हाईट त्याची कमी जास्त करू शकतो ते एक. आणि आपल्याला एक फक्त स्पॅनर लागतो, तो एकच असतो, तो त्याने नट काढू शकतो आपण, एकच लागतो, जास्त लागत नाही. त्यामुळे 3 गोष्टीमुळे मध्ये येऊ शकतं आपल्याला सगळं काढता. सगळ्यात पहिला तर आपण गाडी एका लेवल जागेला लावली पाहिजे. उतार चढावा असेल तर थोडंसं टाळा, गाडी थोडी लेवल रोडला आला, कारण की जॅक वरती एकदा गाडी गेली तर गाडी उंच वरती जाते, त्याच्यामुळे स्लिप होण्याचे चान्सेस असतात. तर सगळ्यात पहिला आपल्याला हँड ब्रेक लावला पाहिजे. गाडीला थोडंसं दगड लावा पुढे मागे, कारण की समजा जर पुढचा टायर पंक्चर असेल किंवा काढायचा असेल तर हँड ब्रेक यूज होणार नाही त्याच्यामध्ये, जर फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल तर. त्याच्यामुळे हँड ब्रेकला लावून दगड लावून गाडी पहिला स्टेबिलाइज करायची लेवल रोडला, त्यानंतर जॅक लावायची. तर बघूया श्री काय काय करतोय, कारण मी पण कधी बघितलं नाही, मला पण शिकता येईल. कधी काही प्रॉब्लेम येईल कुठे काही सांगता येत नाही. हा, तर अजून एक प्रश्न असतो की जॅक लावायचं कुठे. तर गाडीची जी मेन बॉडी असते, जे आहे ना लोखंडी जे असतात ते बॉडीमध्ये येतं, तर तिथं जॅक वरती पण दाखवलं की कुठे लावायचं कुठे नाही. जसं की आपण इथं बघू शकतो, जॅकवर दाखवलेलं आहे की ही गाडी आहे, इथं आरसा म्हणजे ही फ्रंट साईड आहे, ही बॅक साईड आहे, तर इथं लावायचं आहे. त्या ॲरो दाखवलं, कारण की बाकीच्या फायबर पार्टला लावून काही फायदा होणार नाही, तर तुमचा पार्टच तुटून जाईल तो आणि उचलणार पण नाही गाडी. त्यामुळे शक्यतो तुम्ही जिथं लोखंडी पार्ट दिसतोय, मेन फ्रेम असते, तिथे लावण्याचा प्रयत्न करा. तिथंच लावायचं, तिथंच ती जागा असते लावायची. जॅक कुठे लावतोय श्री दिसतंय आपल्याला इथून. टायर मध्ये काय घुसलंय माहित नाही, पण मला वाटतं शक्यतो खिळाच घुसला असेल, कारण शेताचा रोड आहे ना, तिथे भरपूर वेळेला आमची गाडी पंक्चर झालीये. शक्यता आहे खिळा असण्याची. बघूया आता, पंक्चर काढायला गेल्यावरती समजेल. आपल्याला जे हे मिळतं जॅक सोबत ते इथे लावायचं, आणि नंतरला हे जे आहे तर हा आहे पाना, ज्याच्यामध्ये आपण गाडी स्क्रू काढतोय आपण, नाही का, नट बोल्ट काढतोय, तर त्यालाच एक इथं स्पेस दिलेलं असते, त्याच्यामध्ये आपण हे असं अडकू शकतो ना, आणि नंतर हे आपण इझिली फिरू शकतो. असं नाही की कंजेस्टेड जागा आहे, काय आरामात फिरते ना गाडी. बघू शकता की वर चालली गाडी, पूर्ण वरती करून घ्यायची नाहीये, थोडीशी वरती करायची आहे. त्यानंतरला आपल्याला याचे जे हे नट आहेत गाडीचे ते काढायचे, कारण की गाडी जर एकदा वरती गेली तर ते नट फिरणार नाहीत व्यवस्थित. जोपर्यंत वजन आहे तोपर्यंतच थोडंसं वर लावून आपल्याला बघायचं की जॅक हलते का, आधीच बघायचं, म्हणजे जरी काय डिसबॅलन्स झालं तर इथंच व्हावं. ओके, जॅक बसलेला आहे थोडंफार. आपण हे व्हील कॅप आहे, ते निघते का असंच? हे थोडं पकडायचं नीट. कसं काढायचं दाखव. बोर्डला ना असं घेऊन जातो, किंवा हे जे जॅकचं असतं ना, तर इथे एक खाच असते प्रत्येक, पाण्याने काढता येते का? हा, तिथून पण निघतं ते. तुला असं हे करून ओढला ना, हे बघा किती इझिली निघालं. जास्त थोडस प्रेस केलं ना, बाहेरच्या साईडला ओढायचं आणि मग निघते. हे बघा, हे अशा प्रकारचं असतं. ह्याला काही लॉक नसतात, असं नुसतं प्रेस केलेलं असतं. तर हे सुरुवातीला थोडीशी मी आपला वेटचा यूज करून ते लूज करून घेतलेलं आहे, कारण की फिट असतात ते. सुरुवातीला आपण ते वेटचा यूज करून आपला लूज करून घेतलेलं आहे.
गाडी जर वरती गेली तर नंतर लूज करायला प्रॉब्लेम होतो, म्हणून थोडंसं खाली असतानाच फक्त लूज करून घ्यायचे. आणि घाबरू नका, हे काढलं म्हणजे काही लगेच टायर बाहेर येत नाही. टायर लई फिट असतो आतून, ओढते जावं लागतं. किती 4 नट असतात ना? 4 असतात जनरली, 4 असतात स्टँडर्ड. सगळ्याच गाड्यांना का वेगवेगळं असते? नाही 4 असतात सगळ्यांना. आता वरती जाते ना गाडी, वरती चालली. हे बघा, बघू शकताय तुम्ही, हळूहळू वरती चालली गाडी. हे बघा, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये, वरती चालली हळूहळू. किती पण वरती घेता येते का कसं असते, म्हणजे त्याचं जॅकची लिमिट असते ना? साधारण 1.5 ते 2 फूट आपण वरती जाते ना. मोठं जॅक असेल तर अजून वर जाते, ट्रकला वगैरे जास्त मोठं लागतं ना, जास्त वरती असतं. एवढी गरज नाही आपल्याला, थोडा टायर वरती आला तरी चालतं. असं फिरवायचं, ताकद अजिबात लागत नाही, इझिली होतं की रे. सोपं असतं रे, खूप सोपं. आता मला कधी करायचं असेल तर मी हा व्हिडिओ बघून करू शकते, कारण मला खरंच माहिती नव्हतं कसं करायचं काय. कोणाला लेडीजला माहितीये टायर चेंज करायचा, स्टेपनी जोडायची, कमेंट करून सांगा. तू पण करू शकतेस है ना? हा तेच ना, वेट लागत नाही. बघ ट्राय करतो पण. बघू. तरी बघा जास्त जोर लावायची गरज पडत नाही याला, कुणी पण करू शकतो आरामात. इझिली होतं. लेडीजला तर म्हणजे सोपं आहे. मला वाटलं खूप अवघड असेल, कारण लेडीजला जास्त ताकद लावणं जरासं थोडंसं अवघड पडतं, तर होऊन जाईल म्हणजे. बस 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 बस. आता वरती गाडीचा टायर आलेला आहे, बघू शकता. म्हणजे हात खाली जाऊ शकतो टायरच्या. हात जातो है ना? हो हो. आता हे लूज झालंय बघा, थोडस ओढायला लागतं. आता हे नेट काढायला लागतील ना? हो काढते नेट. एका ठिकाणी ठेव नीट, म्हणजे नंतरला सापडतील लगेच. थोडस वरती खाली करायचं. हा वरती खाली कर. आला टायर, ओढ खाली. हा सोड टायर. तिकडे फायनली काढला. स्त्रीने सांगितलं कसं काढायचं, त्याप्रमाणे खूप इझी होतं. आता लावायचं मला माहिती नाही, लावायचं सोपं आहे की नाही, कळेल आपल्याला कसं करायचं. हे बघा खेळती, तिला मजा वाटते टायर शी खेळायला. जास्तीत जास्त आपण किती दिवस स्टेपनीचा यूज करू शकतोय, स्टेपनी लावल्यावरती, की असं काही नाहीये? नाही असं काही नाही, हा पण टायरच आहे. जसे नॉर्मल टायर हा पण एक टायरच आहे. टायरच आहे ना. पण हायवेला वगैरे यूज करू शकतो का स्टेपनीचा? करू शकतो ना, लांबच्या प्रवासाला. कधी पण. आणि हा टायर, हा तो सेम टायर आहे. बाकी जे टायर आहेत ना त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. आपण काय चेंज करतोय, कारण की तुम्ही बघू शकता की हा टायरचा जास्त यूज झाला नाही, तर ह्याचे हा तुम्हाला नवीन दिसेल ना. जसं बाकीचे टायर बघितलं त्याची झीज झाले, त्याचं रनिंग झाले. त्याच्यामुळे एक टायर थोडीशी हाईट गाडीची वरती होते त्या साईडवर, आणि मग थोडस ड्रायव्हरला कळतं चालवताना की गाडी थोडी हलते किंवा डिसबॅलन्स होते, त्यामुळे चेंज करतात लोक. आणि कसं गाडीचे टायर चेंज करतोय आपण, तर नवीन घालायचे असेल सगळे 4 एकदम नवीन घालतोय, 1 किंवा 2 करत नाही. ओके, असं असतं का? 4 घालायला लागतात नवीन एकदम. अच्छा. त्याच्यामुळे मग हा कायमच राहतो एक स्टेपनीच. आपण स्टेपनी कधी चेंज करत नाही, स्टेपनीच राहते. पंचर तू कोण आणायचा, परत तोच लावायचा, हा परत ठेवून द्यायचा. अच्छा, असं असतं का? थोडं जास्तच वरती केलेलं, त्याचं कारण हे होतं की त्याच्यामध्ये हवा नव्हती, त्याच्यामुळे खाली जागा राहत होती. आता तुम्ही हा टायर बघितला, ह्याच्यामध्ये हवा आहे,
तर हा लावताना समजा जागा कमी असला लागणार नाही, पण थोडीशी गाडी टायरापेक्षा जास्तच वरती उचला, 3 आपली बोटं यावी तशा. तर इथं खाली हात जात नाही माझा, हा बरोबर बसला असा लावायचा. आणि जी स्क्रू ठेवलेलं मगाशी आपण 4, तर ही बाजू जी असते जी वरती आलेली असते ती आतली बाजू असते. चिवकडे या. हे बघा आपण पहिला वरून स्क्रू लावून घेतलेला आहे. तर आपण पहिला स्क्रू हातातून जेवढे फिट करता येईल तेवढे केलेत. तर टायर आपण असं पहिला सगळीकडून दाबून बघायचं, जसं की हे बघा. तुम्हाला वाटेल की नाही फिट झालाय, पण नाही, स्पेस आहे अजून व्यवस्थित. तर मग टायर अलाईन नाही झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो गाडीला. त्यामुळे व्यवस्थित थोडं हे करताना एकदम लक्षपूर्वक करायचं आहे, सगळं बघायचं आहे टायर कुठून लूज आहे कुठून नाही, थोडंसं असं सगळीकडून हे करून आवडून घ्यायचं. तुम्हाला 4 स्क्रू कुठे पण मिळतील, कुठला पण तरी पण तुम्हाला असे 4 नट स्क्रू भेटतील किंवा नट बोल्ट भेटतील कुठल्या पण इक्विपमेंटमध्ये. तर तुम्ही कायम फिट करताना अपोजिट फिट करायचं, जसं की हा फिट केला त्यानंतर हा फिट केला पाहिजे. ओके. असं एक झाल्यानंतर एक नाही घ्यायचा पाठोपाठ, कारण की तसं त्याचं रिझन काय आहे की हा फिट झाला तर इकडून दाबला जातो आणि इथून फिट झाला इकडून दाबला जातो, म्हणजे टायर व्यवस्थित बसतो. ओके. करायचं जास्त पण करत बसायचं नाही, कारण की टायर हवेत असल्यामुळे हलतो आणि होत नाही. ते थोडं करायचं. त्यानंतर आपल्याला स्टेपने आता खाली घ्यायची. आपण क्लॉकवाईज घेतलेलं तर आता अँटी क्लॉकवाईज फिरवलं की येतं ते. ज्यांची हायड्रॉलिक स्टेपनी असते त्यांना खाली घेताना अशी करायची गरज नाही. एक लेट काढली की ऑटोमॅटिक खाली येते गाडी. हा, हे आपलं मॅन्युअल आहे, स्प्रिंग टेन्शनचा काहीच होत. काढलेला आहे टायर, आपला जॅक बाहेर काढलेला आहे, टायर पण आहे, पण अजून आपण स्क्रू त्याचे नीट आवळले नाही आहेत, तर ते आपल्याला आवडायचे आहेत. नट हे बघू शकता, इथं स्प्रिंग टेन्शन नसतं. तर ही स्प्रिंग जेव्हा आपण इकडं अपोजिट साईडला फिरवतो तेव्हा स्प्रिंग अशी खेचली जाते आणि हे आत येतं असं, त्याच्यामुळे हे वाटतं. आई गेली ना शेताकडे, गेली बाळा आई. शिव म्हणते रस्त्यावरती दिसलेल्या आईला आवाज दिला आणि आता गेली म्हणते ती. जेवढे पॉसिबल आहेत तेवढे नेट फिट करून घ्यायचे. तसं काही रिस्की नसतंय ना घरात लावणं स्टेपनी? नाही, जर व्यवस्थित तुम्ही केला, नीट केला, काळजी घेतल्या ना गोष्टींची मी सांगितलं तर काही प्रॉब्लेम नाही, काही येत नाही. नट काढायची आणि नट जोडायच्या वेळेला थोडस काळजीपूर्वक करायला लागतं. त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करून चालत नाही. जसं की आपण काढताना पण काढले नीट, नंतर मग थर्डिंग जातात नटचे वगैरे किंवा नीट बसत नाहीत, त्यामुळे टायर हलू शकतोय. तर बघू शकता इथं आपण फिट करताना पण चांगलेच त्याला फिट करतोय. आणि मला वाटतं 15 मिनिटांमध्ये झालं ना, जास्त वेळ पण नाही लागला, इझी आहे. 10-15 मिनिटात म्हणजे होऊन जातं. म्हणजे गॅरेज मध्ये जायची काही गरज नाही. तुम्हाला येत असेल तर घरात इझिली करू शकता. आपण लेडीज हे करू शकतो. मेन म्हणजे जर आपण बाहेर कुठेतरी असेल ना, फिरायला वगैरे गेलो असेल की जिथे मेकॅनिक वगैरे नाहीये, झाला फायनली सक्सेसफुल. हे बघा
10-15 मिनिटात म्हणजे तिने कम्प्लीट केलं काम. आणि आता इक्विपमेंट ठेवतोय तो व्यवस्थित ठेवायचे म्हणजे नेक्स्ट टाइम आपल्याला उपयोगाला येतील आणि इझिली सापडतील. इक्विपमेंट शिवाय काही काम होत नाही आपले ना. हे जे होतं त्यामुळे लवकर होऊन गेलं. त्यामुळे ज्यांना ड्रायव्हिंग येतं त्यांना हे आलं पाहिजे. हे शिका, मला कधी प्रॉब्लेम येणार नाही. टायर पंक्चर झाला किंवा फुटला ह्याच्यामुळे. आणि त्याचा काय सेपरेट जागा आहे गाडीत, त्याच्यामुळे काय इकडे तिकडे जाणार नाहीत पुढे. व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि फायनली आपलं काम डन झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओचा नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कशा प्रकारे स्टेपनी चेंज करता, तुम्ही घरातच करता की बाहेर कुठे जाऊन करता गॅरेज मध्ये वगैरे, हे पण सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. बाय.